प्रेक्षकांनो, असं वाटतंय खरी की शुभंकर लवकर सापडतील. आज त्यांनी बरंच पॉझिटिव्ह दाखवलंय. गौतमी रमाकांतवर ओरडते कसे तरी बॉक्स त्याने लंपास केलेत म्हणून. तेव्हा रमाकांत म्हणतो त्या मजुरांनी केलं असेल वहिनी, माझ्याकडनं नाही झालं, मी त्यांना सांगेल. पण आता बाहेरनं सुमन हे दोघं काय बोलताय ते ऐकतीये. रमाकांत म्हणतो काय ना वहिनी, ह्या फाईलवरती मला दादाची सही घ्यायची होती. आता गौतमी म्हणते आजच घ्यायची आहे का? रमाकांत म्हणतो हो ना, म्हणजे अर्जंट नसतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. ते कुळाच्या जमिनी आहेत ना खोताकडे, तर ते खूपच अर्जंट आहे. नाही, तुम्हाला वेळ नसेल तर मी जाऊन येतो. असा पटकन जाईल आणि पटकन सह्या घेईल दादाच्या. आता दादाच्या सह्या घेईल हे सुमनने अगदी व्यवस्थित ऐकलंय बाहेरून. तिला आता ह्या गोष्टीचं आश्चर्यच वाटलंय. गौतमी म्हणते तुम्ही स्वतःला काय शातीर समजता का हो? तुम्हाला सह्या घ्यायला कशाला पाठवेल मी तिथे? आता रमाकांत म्हणतो अहो किती गेलं तरी भाऊ आहे माझा, तो एकदा बघील म्हणतो मी. खूप वर्ष झाले ना त्याला पाहिलं नाहीये मी. गौतमी म्हणते काही गरज नाहीये त्याला तुम्ही पाहायची. इथे होता तेव्हा त्याचा राग करायचा आणि आता काय तिथे जाऊन तीर्थ पिणार आहे काय त्याच्या पायाचं? काही गरज नाहीये, मी आणेल सह्या. आणि जे सांगितलं त्याकडे नीट लक्ष द्या. ते बॉक्सेस जे गहाळ झालेत ना ते बघा जरा. तेव्हा इकडे सुमन बघते की गौतमी बाहेर येणार आहे म्हणून ती तिथे झाडायला लागते, म्हणजे नाटक करत असते. गौतमी बाहेर येऊन खेकसते तिच्या अंगावर. काय चाललंय ग? तर आता सुमन मुद्दाम तिला काहीतरी घुमवते वेडी की अगं वहिनी कचरो अडवा आलो, तू अडवा आलीस. अगं कोण अडवा आलं नेमकं, मला कळलंच नाही ग. तेव्हा गौतमी म्हणते सगळे महामूर्ख माझ्याच घरामध्ये भरलेले आहेत, बावळट कुठली, असं म्हणून निघून गेली आहे. पण आता सुमन बघते की गौतमी गेली आहे आणि मनात विचार करते की तू मध्ये आली आहेस ग माझ्या दादाच्या, आमच्या घराच्या. आणि प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय की आरव बाहेर भेटलाय ह्या बयोला. बयो म्हणते दादा तुम्हाला बोलवलंस? तेव्हा आरव म्हणतो हो बयो, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं मला. हे बघ तू मला जे काही सांगितलंय ना त्यामुळे मी जरा अस्वस्थ झालोय ग. म्हणजे तुझ्या बोलण्यावर मला विश्वास ठेवावा असा वाटतोय. म्हणजे म्हणून माझ्या मम्माच्या बोलण्यावर अविश्वास आहे असं नाही. त्यावेळेला जरा सिच्युएशन वेगळी होती. तू मला सांगितलंस की बाबा जवळपासच कुठे आहे. मला सुद्धा अशी आशा वाटते, म्हणजे मला माहीत होतं की बाबा असं आम्हाला सोडून जाणार नाही. हे बघ बयो, तुला काहीही मदत लागली ना तर मी कायम तुझ्या सोबत आहे. अगदी अर्ध्या रात्री जरी तुला काही हवं असेल ना तर मला सांग, आपण दोघं मिळून बाबांना शोधूयात. आणि आरवच्या ह्या वाक्यामुळे बयोला खूप दिलासा मिळाला आहे. ती त्याला थँक्यू म्हणते त्याचा हात धरून आणि म्हणते दादा तू माझ्यावर विश्वास ठेवलास ना, मला खूप बरं वाटतंय बघ, त्यासाठीच खूप खूप थँक्यू. आपण लवकरच बाबांचा शोध घेऊयात. तेवढ्यात बयोला सुमनचा कॉल येतो आणि ती सांगते आत्या हो मी येतेच आहे. बयो आरवला म्हणते दादा आपण लवकरात लवकर आपल्या बाबांना शोधूयात, फक्त तू सगळीकडे लक्ष ठेव, मी येते हं, आत्याने मला बोलवलंय, आपण भेटूयात. तर आता बयो निघाली आहे आणि पोहोचली आहे इराच्या घरी. इरा लगेच म्हणते थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. तेव्हा सुमन मुद्दाम गंमत करते कुठे कुठे देव आणलेत का बयोने, मला बघायचं आहे. आता इरा म्हणते अगं आत्या देव नाही ग, डेव्हिल डेव्हिल. तेव्हा सुमन म्हणते हे काही पण काय बोलतेस अगं, आपण आत्ता बयोबद्दलच बोलत होतो ना, बयो तुला 100 वर्ष आयुष्य आहे ग. अगो इरा काय भरभरून बोलते तुझ्याबद्दल, काय सांगू. सुमन हे पात्र नेहमीच खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांना, त्याने मस्त एंटरटेन करते ही. पण इरा मात्र सुमनच्या बोलण्याकडे लक्ष न देता बयोवर ओरडते किती वेळ झाला, एवढा उशीर असतो का, तुला कामासाठी पैसे देते ना मी, आणि काय ग नुसती बघत काय बसली आहे, चल कामाला लाग. तेव्हा सुमन आणखीन तिची गंमत करते अगं बघतेस काय तिचं तोंड, तो काय पुतळा आहे का, स्टॅच्यू आहे का बघायला, बघ त्या पुतळ्याने आंघोळ सुद्धा केली नाही अजून आणि खात बसली आहे नुसती. तेव्हा ही इरा ओरडते सुमनवर. मग सुमन म्हणते अगं तिला समजवते मी की तू आधी खाते मग आंघोळ करते. आता इरा म्हणते आत्या पुरे करा. तेव्हा सुमन म्हणते अगं हो ग तेच सांगते मी, चल बयो आपण आवरूयात पटकन. इरा आता उगाच द्वाडपणा करते. बयोला त्रास देण्यासाठी पुन्हा एकदा तिच्या हातातलं जे काही नाश्ता करत असते ती तो खाली सांडते. आता ही सुमन म्हणते बापरे असे कसे नाश्ते खाली सांडायला लागले जमिनीवर, आमच्या घरात भूतबित घुसली की काय. तेव्हा इरा म्हणते हे बघ आत्या एवढं बोलायची गरज नाही आहे, ती कामवाली आहे ना आपल्या घरची, ती सगळं साफ करणार आहे. सुमन म्हणते मी साफ करते. तेव्हा ही इरा म्हणते तू नाही करायचं, बयो करेल. पण बयो त्यावर तिला खूप छान सडेतोड उत्तर देते. बयो म्हणते इरा हे बघ मला त्रास द्यायचा म्हणून ही असली उद्योग करत जाऊ नकोस. अगं अन्न आहे ते, असं जमिनीवर सांडू नये, त्याचा अपमान होतो, पूर्ण ब्रह्म असतं ते. अगं काही काही लोकांना एका वेळचं सुद्धा अन्न बघायला मिळत नाही ग. तुला दिलंय ना देवाने सगळं व्यवस्थित, तर मग असा अपमान करू नकोस अन्नाचा, तेही मला त्रास देण्यासाठी. हे सगळं करायची गरज नाहीये, मी तुझ्या घरी कामाला येते ना,
इरा त्यावर उद्धटसारखं बोलते, हां तुझ्यासारख्या लोकांना अन्न बघायला मिळत नसेल, पण काय आहे ना, डेस्टिनीने मला भरभरून दिलं आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. तू तुझा बघ, आधी कामं करायला शिक. आणि आत्या तू मला कॉफी आणून दे, तिची कामं तिला करू दे. आणि चपला घालून तिथून निघून जाते. खूपच उद्धट दाखवली आहे प्रेक्षकांना त्यांनी इरा हे पात्र. असो, पण आता सुमन म्हणते, चल बयो मी हे सगळं आवरते, तू राहू दे. पण बयो म्हणते, नाही आत्या तू राहू दे, मीच आवरेल. आणि बयोने ते सगळं स्वच्छ केलंय आधी, मग ह्या आत्याभाच्या स्वयंपाकघरात जाऊन बोलताय. आणि सुमनने सकाळी जे काही ऐकलं होतं रमाकांत आणि गौतमीचं, ते सगळं बयोला सांगितलंय की आज दादाच्या सह्या घेणार आहे माझी वहिनी. तेव्हा बयोला ह्या गोष्टीचं नवल वाटलंय. बयो म्हणते, कुठे आता सध्या त्या? तेव्हा ही सुमन म्हणते, ती तिच्या खोलीत आहे. बयो, मला असं वाटतं आपला दादा लवकरच सापडेल बघ. आता बयो लगेच गौतमीच्या खोलीत गेली आहे, म्हणजे गौतमीवर लक्ष ठेवायसाठी. गौतमी फोनवर बोलत असते आणि मग ओरडते तिचं बोलणं झाल्यावर, काय आहे इथे कशाला आली आहेस? बयो म्हणते, खोलीतला कचरा काढायचा राहिलाय. गौतमी म्हणते, लवकर आटप. तर आता बयो तिथे कचरा काढता काढता म्हणजे झाडता त्या गौतमीवर लक्ष ठेवत असते. गौतमीने एक फाईल हातात घेतली आहे, म्हणजे सुमनने तिला सांगितलेलंच असतं कुठली तरी फाईल घेऊन ती सह्या घेणार आहे दादाच्या, त्यामुळे बयोचं पूर्ण बारीक लक्ष असतं गौतमीकडे. आता बयो मुद्दाम तिच्या समोर जाते आणि म्हणते, इराच्या आई तुम्हाला बाबा कधी पुण्यात दिसले का हो? तुम्ही चौकशी करायचा प्रयत्न केला का? पण आता ही गौतमी तिच्यावर खेक असते, तुला काय करायचं आहे का, आमच्या फॅमिलीच्या मध्ये करतेस? तेव्हा इरा येते आणि म्हणते, काय बोलत होती मम्मा ही तुला? गौतमी हे कसं सांगेल, लगेच ती विषय टाळते आणि म्हणते, काही नाही बाळा, तू कॉलेजला नाही गेलीस, उशीर होत असेल ना तुम्हाला. इरा म्हणते, मम्मा तुझी गाडी दे, मला गाडीमधनं कॉलेजमध्ये जायचं आहे. गौतमी म्हणते, अरे बाळा मला अर्जंट काम आहे, ॲक्च्युली तुमच्या हॉस्पिटलमध्येच चालली आहे, मी तुम्हाला सोडून देईल. हे ऐकल्यानंतर बयोला नवल वाटले की ह्या हॉस्पिटलमध्ये कसं काय चालल्या, म्हणजे तिचं लक्ष आहे ना की ती कुठे चालली कुठे नाही. आता ती ऐकत असते म्हणून इरा तिच्यावर पुन्हा खेकसते, ऐकत काय बसली आहे, कामं कर कामं. आणि आता ते दोघी गेल्यानंतर बयो विचार करते, ह्या हॉस्पिटलमध्ये कशाला चालल्या आहेत, बाबा तिथे तर नसतील ना, म्हणजे असं ती मनातल्या मनात विचार करते. आता खाली येत असते तेव्हा आरव तिला भेटतोय. तो म्हणतो की बयो, अगं मला असं वाटतं आपण रमाकांत काकाला विचारूया का स्पष्टपणे ह्या सह्यांच्या बाबतीत? तेव्हा बयो म्हणते, नको दादा, त्यांना अजिबात विचारू नको, ते तुझ्या मम्माला सांगतील आणि त्यांना कळून जाईल की आपण बाबांचा शोध घेतोय. आपण ना हे सगळं गपचूप करूयात. मी असं ऐकलंय की तुझी मम्मा आज बाबांच्या कसल्या तरी सह्या घेणार आहेत एका फाईलवर आणि त्यासाठी त्यात तुम्हाला दोघांना सोडायला म्हणून निघाल्यात कॉलेजला. तू फक्त तुझे कान आणि डोळे बारीक उघडे ठेव, काहीही झालं तरी मला तू कळवत राहा, मी लवकर काम आटपून कॉलेजला पोहोचते. आणि दादा काही जाणवलं तर मला लगेच कॉल कर हं. आता आरव गेलाय कॉलेजला. बयो सगळी कामं पटपट आटपत असते. सुमन म्हणते, ही कोकण कन्या आणि एक्सप्रेस काही आज थांबणार नाहीये वाटतं, थांब जरा मी चहा करते आपल्या दोघींसाठी. बयो आता पटकन सुमनला बिलगते आणि म्हणते, आत्या तू बरोबर बोलतेस ग, आपले बाबानं लवकरच सापडतील, माझा काजवा लवकरच सापडेल बघ. सुमन म्हणते, हो ग बयो, खरंच सापडायलाच हवा माझा दादाई. पुन्हा इरा येते तिथे. इराचं बारीक लक्षच असतं वाटतं बयोवर. ती म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं, गप्पा मारत बसल्यात ना कामं सोडून? बयो म्हणते, इरा मी कामच करतीये, 2 मिनिटं बोलत होतो आम्ही दोघी. तेव्हा लगेच इरा म्हणते, हे काय तुमचं कातळगाव नाही आहे टाइमपास करायला, मुंबई आहे हे, इथे घड्याळाच्या काट्यावर कामं चालतात. तेव्हा सुमन हसायला लागते आणि म्हणते, अगं हो की, माझ्या लक्षातच नाही आलं बघ, कारण आमच्या किचनमध्ये ना घड्याळच नाही आहे. आता इरा पुन्हा सुमनवर ओरडते आणि म्हणते, आत्या तू उगाचच जास्ती ओव्हर करू नकोस हं, ही यायच्या आधी तू ताटाखालचं मांजर होतीस आमच्या घरात, ही आल्यापासून फारच बोलायला लागली आहेस ग तू. तेव्हा बयो इराला म्हणते, इरा मला माझी कामं सांगू नकोस, मी तुला सांगितलं ना मी सगळी कामं करून येईल म्हणून. आणि इरा कुठल्या तरी कामाची यादी देते तिला, कुंड्यांचा कचरा काढ, कपडे धू वगैरे वगैरे, आणि निघून जाते. आता सुमन म्हणते, ह्या बाईला समजून सांगून काही उपयोग नाहीये. बयो म्हणते, तिचं जाऊ दे, पण आत्या मला ना आज लवकर जावं लागेल. सुमन म्हणते, तू काही काळजी करू नकोस, मी सगळी कामं करते. अगं बयो, माझ्या जर मनात असलं ना तर मी तुला ही कामं करूच दिली नसती, पण त्या कैदासिनी आहेत ना त्या ऐकत नाहीत ना ग. आता त्या दोघी जणी तसंही घरात नसतील, त्यांना थोडीच कळणार आहे, तू जा लवकर, मी सगळी कामं आटपते आणि तू फक्त दादाला शोध ग बाई माझी, आणि मी तुझ्या सोबत आहे कायम, हे लक्षात ठेव. बयो म्हणते, हो ग आत्या, आपला काजवा आज आपल्याला सापडायलाच हवा. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की बयो भराभरा जात असते कॉलेजला, तेव्हा नेमके हे पोटे सर मध्ये येतात आणि त्यांच्या पोटामुळेच बयोला धक्का लागतो, रादर त्यांनाही धक्का लागतो आणि ते धपकन खाली पडतात. आता त्यांना आयतं कारणच मिळालंय बयोवर खेकसायला. आता हे पोटे सर उगाचच मध्ये आलेत, त्यामुळे बयोला ते काढून टाकतात का काय कॉलेजमधनं, कारण त्यांना तास दिलेला आहे ना बयोला काढून टाकायचा. कमाल आहे, म्हणजे शिक्षकांना असेही तास मिळतात. असो, मालिका आहे, दुसरं काय बोलणार. तर बघूयात प्रेक्षकांनो, बयो कसा शोध लावतीये, म्हणजे तिला कळेल का शुभंकर हॉस्पिटलमध्येच आहेत. हे सगळं इंटरेस्टिंग दाखवतील ते कदाचित. तर आजचा रिव्ह्यू आवडला ना तर मग प्लीज लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.